प्रवास आहे चिकाटीचा आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण भारताच्या शिक्षण क्रांतीचा। तिथं आम्ही झाडाखाली शिकलो, खेळायला ग्राउंड नव्हतं, फक्त शाळेमध्ये भिंत, झाड आणि शिक्षक आणि विद्यार्थी एवढे भौतिक सुविधा असलेल्या शाळेमध्ये आम्ही शिकलो। पण शिक्षकाचा एवढा आत्मविश्वास होता आमच्याकडे, एवढं जबरदस्त त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं। तर मला सांगा, एखादा छोटा मुलगा तो त्याच्या स्वतःच नाव लिहितो, त्याच्या आई हा शब्द जेव्हा नोटबुक मध्ये लिहितो, सगळं आनंदाने लावतो, सर आई लिहिलेली आहे, तो त्याच्या आईला दाखवतो, सर मी बघ काय लिहिलं, आई लिहिलं, मा लिहिलं, पप्पा लिहिलं शब्द। हा त्याच्या त्या शब्दाने तो एका नवीन जगामध्ये एंट्री करतो। नवीन जग, त्याच्यामध्ये ते नवीन नाव ओपन झालेलं असते। आपण सगळे शिक्षकांचं महत्त्व जाणतो, पण शिक्षक घडतात तरी कसे? आज आपल्या पॉडकास्ट मध्ये एक अशी व्यक्ती आली आहे जी केंद्रीय विद्यालयात शिक्षक होण्याचं स्वप्न पाहत होती, पण जिथे त्यांना संधी मिळाली नाही तिथे त्यांना स्वतःच संधी निर्माण केली। गावाकडच्या छोट्या क्लास पासून सुरू झालेला प्रवास, मित्रांच्या विश्वासावर उभं राहिलेलं शिक्षणाचं साम्राज्य, आणि आता त्यांच्या शिकवणीतून घडत आहेत नवोदय आणि केंद्रीय विद्यालयात जाणारे विद्यार्थी। हा प्रवास आहे चिकाटीचा आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण भारताच्या शिक्षण क्रांतीचा। चला भेटूया शिक्षक, मार्गदर्शक आणि ग्रामीण शिक्षणाचे खरे शिल्पकार बाळकृष्ण भगवानराव जाधव। बाळकृष्ण सर नमस्कार, कोच किरण पाटील पॉडकास्ट मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। शिक्षण हे फक्त ज्ञान नव्हे तर संस्कार आहे, तर तुमची टीचिंग पद्धत इतरांपेक्षा कशी वेगळी आहे? मी तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की मला जो अनुभव आला होता केंद्रीय विद्यालयामध्ये, की ते पुस्तकी किड्याचं काम नाही आयुष्यामध्ये सक्सेस होणं, तर तीच धारणा ठेवून मी मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल, की मुलगा नुसता अभ्यासात पुढे यानं काहीच होणार नाही। माणूस ज्या गोष्टीने बनलेला आहे त्याच्यामध्ये तुमचं आलंय आरोग्य, तुमची शारीरिक क्षमता किती सुदृढ आहे, तुमची मानसिकता किती चांगली, तुमची बौद्धिक क्षमता किती चांगली, तुमची निर्णय क्षमता किती चांगली, तुमचा सामाजिक स्टेटस किती चांगलं आहे, तुमचा आत्मविश्वास किंवा चारित्र्य किती चांगलं, या सगळ्या गोष्टीचे ओव्हरऑल डेव्हलपमेंट जर झाली तरच तुम्ही एक सुशिक्षित नागरिक म्हणून समाजात राहणार। नोकऱ्या चालवायला लागणार नाही, पुस्तकाने कदाचित तुम्ही नोकरीपर्यंत पोहोचू शकता, पण बाकीच्या गुण जर तुमच्या डेव्हलप झाले तर तुम्ही कुठेही चांगल्या प्रकारे जीवन जगू शकता। तर या गोष्टीसाठी आम्ही भरपूर प्रयत्न करतो की मुलांना पुस्तकाबरोबरच बाकी गोष्टी त्यांच्या डेव्हलप झाल्या पाहिजे। म्हणजे त्याच्यासाठी असतील की मुलांना एखादा IPS अधिकारी असेल, मुलगा म्हणतो की मला IPS व्हायचंय किंवा एखादा पोलीसमॅन वगैरे व्हायचंय, पण मुलांना पोस्टर बघून तो नाही कन्सिडर करू शकत। जेव्हा एखादा कमांडो क्लासमध्ये येतो तो त्याची होल स्टोरी सांगतो की कमांडोची लाईफ काय, त्याची डेली रुटीन काय, त्याच्यानंतर मुलं डिसिजन घेतात की नाही मला कमांडो व्हायचं किंवा नाही, सांगून आपण कन्सिडर नाही करू शकत। त्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगणे किंवा त्या पुरवणे, संस्कार ही कसे होतील, सगळ्या गोष्टीचे डेव्हलपमेंट कसे होईल, त्याच्यासाठी सगळे उपक्रम राबवले जातात। त्याच्यानंतर आहे की अनुभवातून मुलांना शिक्षण कसं दिलं जाईल, की मुलांना जर म्हणसाल की समुद्र किनाऱ्यावर 10 ओळी लिहा, मुलांना नाही फील करू शकत। बरोबर, मुलांना जे तुम्ही बोलताय ते कानानं त्यांना ऐकलेलं असावं, डोळ्यानं त्यांना पाहिलेलं, हातानं त्यांना स्पर्श केलेला असावं, हे रिअल ज्ञान आहे। जर ते असेल तरच पॉसिबल आहे। तो समुद्र किनारा बघून येणारा मुलगा जो त्याच्यावर 10 ओळी लिहू शकेल, तो पुस्तकात वाचून शिकणारा मुलगा 10 ओळी नाही लिहू शकत। तर प्रॅक्टिकल नॉलेज देण्यासाठी तुम्ही काय करू शकता, या गोष्टीसाठी विशेष प्रयत्न केला जातो। पण जेव्हा एखादं मूल पहिल्यांदा वाचायला लागतं त्या क्षणात तुम्हाला काय वाटतं? त्यावेळेस सर्वात जास्त आनंद फील होतो। सर मला सांगा, एखादा छोटा मुलगा तो त्याच्या स्वतःच नाव लिहितो, त्याच्या आई हा शब्द जेव्हा तो नोटबुक मध्ये लिहितो ना सर, तो आनंदाने येऊन दाखवतो, सर आई मी लिहिलाय हा शब्द, तो त्याच्या आईला दाखवतो, सर मी बघ काय लिहिलं, आई लिहिलं, मा लिहिलं, पप्पा लिहिलं शब्द। हा त्या शब्दाने तो एका नवीन जगामध्ये एंट्री करतो। नवीन जग, त्याच्यासाठी ते नवीन दार ओपन झालेलं असते, कारण एक नॉलेजच्या दुनियामध्ये त्याने एंट्री केलेली असेल। ते वाचन असो किंवा लेखन असो, ते फिलिंग्स मी शब्दामध्ये तुम्हाला सांगू शकत नाही, पण तुम्ही प्रत्यक्ष ज्यावेळेस तुम्ही बघसाल ना की त्यामुळे लेवलचं मुलांना आउटस्टँडिंग नॉलेज आहे। एखादा 99% मुलगा जर 100% गेला, त्या गोष्टीचं एवढं समाधान नाही वाटलं, पण जो मुलगा ज्याला वाचता येत नाही, लिहिता येत नाही, तो शिकला तर त्याचं सर्वात जास्त समाधान मला वाटतं। बाकीच्या माझं एक वैयक्तिक मत आहे, 99%चा मुलगा 100%वर गेल्यापेक्षा ज्या मुलांना वाचता येत नाही तो वाचायला लागला, या गोष्टीत सर्वात जास्त समाधान आहे, आणि याच मुलांना, अशाच मुलांना शिक्षणाची सर्वात जास्त गरज आहे।
की अज्ञानी मुलं राहण्यापेक्षा ते थोडे का होईना सुशिक्षित राहिले, त्यांचं वाचन लेखन या गोष्टी जीवनावश्यक गोष्टी क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. सर, आपल्या शिक्षण प्रवाहाची सुरुवात कशी झाली? केंद्रीय विद्यालयात टीचर बनायचं जे स्वप्न हे तुमच्या डोक्यामध्ये कुठून आलं? थँक्यू. खूप जबरदस्त प्रश्न विचारलाय तुम्ही. ऍक्च्युली प्रत्येक विद्यार्थी हा एका शिक्षकाची प्रतिमा असतो. माझं खूप सौभाग्य म्हणा की मला प्रायमरी टीचर खूप भारी भेटले. आणि काय असतं की एका शिक्षकाचं अनुकरण करायला विद्यार्थ्याला आवडतं. जे काही ज्ञानाचे सोर्स असतात ते एका शिक्षकाकडून विद्यार्थ्याला भेटत असतात. आणि ज्यावेळेस माझे प्रायमरी जे टीचर होते ते खूप खूप शिस्तप्रिय म्हणा किंवा खूप जबरदस्त त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. मला माझ्या भूतकाळामध्ये जाऊन सांगायला आवडेल की त्यावेळेस आम्हाला कुठल्याही भौतिक सुविधा नव्हत्या. तिथं आम्ही झाडाकडे शिकलो, खेळायला ग्राउंड नव्हतं, फक्त शाळेमध्ये भिंत, झाड आणि शिक्षक आणि विद्यार्थी एवढेच भौतिक सुविधा असलेल्या शाळेमध्ये आम्ही शिकलो. पण शिक्षकाचा एवढा आत्मविश्वास होता आमच्याकडे, एवढं जबरदस्त त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की आम्हाला कुठल्याही भौतिक सुविधेची कमतरता वाटली नाही. तर इव्हन आम्ही त्या सिच्युएशन मध्ये शिकत होतो तेव्हाही त्यांनी आम्हाला एवढं प्रेरित करून ठेवलं किंवा आम्हाला नेहमी प्रेरणा देण्याचं काम केलं. त्याच शाळेने, ज्या शाळेमध्ये कुठलंही ग्राउंड नव्हतं किंवा कुठल्याही भौतिक सुविधा नव्हत्या, असे 800,000 शाळे गावाच्या लोकसंख्येमध्ये आज जवळपास 15 अधिकारी शिक्षकापासून तर RBI मध्ये सिलेक्ट झालेले मुलं आहेत. सर, मला त्या शिक्षकाविषयी खूप अभिमान आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनामुळे मी इथपर्यंत आलोय, मला असं वाटतं. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही दिल्लीला गेला मुलाखतीसाठी तेव्हा तुम्हाला अनुभव नव्हता, तर तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? सर, ज्यावेळेस मी दिल्लीला गेलो ना तर मला पहिली गोष्ट रिअलाइज झाली की तिथे फक्त पुस्तकी किडेचं सिलेक्शन होणार नाही. तुमचा जर सर्वांगीण विकास झाला असेल, तुमचं व्यक्तिमत्व चांगले असेल, तुमची कम्युनिकेशन स्किल चांगली असेल, तुम्हाला जर जनरल नॉलेज चांगलं असेल, तुमची दृष्टिकोन चांगला असेल, तुमचं सामाजिक नॉलेज चांगलं असेल, बौद्धिक बुद्धिमत्ता चांगली असेल, ओव्हरऑल डेव्हलपमेंट जर झालेली असेल तर तुम्ही शिक्षक होण्याचे पात्रता आहात. मला ती गोष्ट खूप लवकर रिअलाइज झाली की पुस्तकी किडे होऊन माणसाची प्रगती होणार नाही. सर्वांगीण जर विकास झाला तर माणसाची प्रगती होणे शक्य आहे. आणि त्याच्यानंतर मी त्या गोष्टीवर आणखी काम करण्यास सुरुवात केली की ओव्हरऑल डेव्हलपमेंट जर झाली तर विद्यार्थ्याची किंवा कुठल्याही व्यवसायाची, कुठल्याही व्यक्तीची प्रगती निश्चित आहे. त्याशिवाय गत्यंतर नाही. क्लास ज्यावेळेस तुम्ही सुरू केला तर हा कसा केला आणि तो विचार तुमच्या डोक्यामध्ये कसा आला? सर, ऑनेस्टली जर सांगायचं, खरं टॅलेंट एक खेड्यामध्ये. आज माझ्याच परिसरातले विद्यार्थी काही नासामध्ये पण आहे, आमच्या परिसरातले मध्ये काही फर्ग्युसन कॉलेजला आहेत, काही KVS मध्ये आहेत. सगळ्याच ठिकाणी ते मुलं आहेत की ज्या मुलांना खाण्याची व्यवस्था नाही. कोणाला आई नाही, कोणाला वडील नाही किंवा कुठल्याच भौतिक सुविधा नाही. पिझ्झा खाणाऱ्या मुलाला जेवढ्या सुविधा मिळतात शिक्षणाच्या बाबतीत त्या मुलाला बीट करतील तेवढं टॅलेंट खेड्यातल्या मुलांना आहे की ज्यांना व्यवस्थित कपडेही नाहीत घालायला किंवा खाण्याची व्यवस्था नाही. त्या मुलांमध्ये मी ते ऑब्झर्वेशन केलं. मी एवढं तज्ञ व्यक्ती नाही की एखाद्या मुलाचं एवढं मार्गदर्शन करण्यासाठी, पण जसं मी ऑब्झर्व केलंय की मला असं वाटलं की यांच्यामध्ये एवढे सुप्त गुण आहेत. जर यांना राईट डायरेक्शन जर मिळालं कोणाकडूनही असो, मी असेल किंवा माझ्यापेक्षा तज्ञ लोक असतील, तर ते खूप पुढे जाऊ शकतात. आणि सिद्ध केलेलं आहे की आमच्या परिसरात जसं मी सांगितलंय तुम्हाला खूप मोठ्या पोझिशनवर मुलं गेलेले आहेत. तर मला वाटलं की आपण ही गोष्ट सुरू करायला. माझा कुठलाही समाजसेवा करण्याचा असा उद्देश नव्हता. त्यावेळेस कोरोनाचा पिरियड होता आणि जी शिक्षण पद्धती होती बऱ्याच लेवलवर ढासळलेली होती. वेळाचा सदुपयोग म्हणून तो चालू केलेला एक प्रयोग होता. पण असं म्हणतात ना की फुलं तो वाटण्याच्या हाताला सुगंध राहतो. कोणाचं करिअर बिल्ड करता करता मी माझंच करिअर बिल्ड केलं. आणि मला असं वाटतं की हे एक नियतीनं किंवा त्याचा डेस्टिनीचाच प्लॅन होता की एवढ्या साऱ्या कोरोनाच्या पिरियडमध्ये एवढे सारे करिअर बिघडले, पण माझं त्याच्यामध्ये करिअर घडलं आणि आमच्या थ्रू बऱ्याच काही चांगल्या गोष्टी घडतात. मित्रांनी ज्यावेळेस तुम्ही क्लास चालू केला, मित्रांनी गोरेगावमध्ये तुम्हाला क्लास सुरू करण्यासाठी खूप मदत केली, तर त्यांचं समर्थन हे किती महत्वाचं होतं? सर, माणसाच्या आयुष्यामध्ये मला असं वाटतं की संगतीचा असर खूप जास्त आहे. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात चांगले मित्र जर भेटले तर तुम्ही खूप पुढे जाणार. जर वाईट मित्र भेटले तर कर्णाचं उदाहरण आहे, बिभीषणाचं उदाहरण आहे. माझ्या
जर तुम्हाला वाटत असेल मी थोडाफार यशस्वी झालो तर याच्यात माझा वैयक्तिक रोल फार कमी आहे. तुम्ही यशस्वी झालात म्हणूनच आम्ही तुम्हाला या पॉडकास्ट मध्ये आमंत्रित केलेला आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि यशस्वी उद्योजकांना आम्ही आमंत्रित करतो. कारण तुम्ही एवढं शून्यातून क्लास चालू केला होता, आज एवढं मोठं वटवृक्ष त्याचा तयार झाला. मला तुमच्या हे मनाचं मोठेपणा वाटतोय, तरी पण धन्यवाद. की मित्राचा खूप मोठा रोल आहे याच्यामध्ये. क्लास चालू करण्यासाठी, त्याच्यानंतर मला स्वतःचीच ओळख करून देण्यासाठी की बाळकृष्ण तू करू शकतो, त्याच्यानंतर क्लास टिकवून ठेवण्यासाठी, क्लास मोठा करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळे मित्र आले. पर्टिक्युलर काही मित्राचं नाव घेणं मला काही योग्य वाटणार नाही, कारण एखाद्याचं नाव घेतलं तर एखादं राहून जाईल. पण ज्याने कोणी मला मदत केली, आम्हाला मदत केली, ते माझ्या मनामध्ये आहे आणि ते कायम राहील. पण हिच्यामध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली भरपूर जणांचं सहकार्य आहे. त्याच्यामुळे ही चळवळ एक शैक्षणिक चळवळ म्हणायला काही हरकत नाही. इव्हन क्लास म्हणून मी याला संबोधित करणार नाही. ही युनिक फॅमिली आहे आणि त्याच्याविषयी आम्हाला सर्वांना खूप प्रेम आहे. तर या मित्राचा खूप मोठा रोल आहे आणि त्याच्याशिवाय हे पॉसिबल नाही आणि इथून पुढे पॉसिबल होणार नाही. आणि मला हा प्रश्न जो तुम्ही विचारलाय हा माझ्यासाठी एक प्रश्न असून हे माझ्यासाठी एक छोटस स्टेज मिळालेलं आहे की मला त्यांचे आभार मानता आले तुमच्या कार्यक्रमातून. त्याबद्दल धन्यवाद. तुमचं बँकेत सिलेक्शन झालं तरी सुद्धा तुम्ही क्लासकडे वळला. हो सर. माहित नाही की काय निर्णय घेतलाय मी, पण मला आतापर्यंत तरी वाटतंय की मी चांगला निर्णय घेतलेला आहे. कारण हे जर चांगलं काम असेल तर मला वाटतं की चांगलं काम करण्यासाठी धाडस करण्याची गरज नाही, तुम्हाला ऑटोमॅटिकच ते धाडस मिळतं. आज क्लास चालू केल्यानंतर मला माझं उद्याचं भविष्य माहित नाही, पण आज जे काही तिथे भविष्य घडतायत मला या गोष्टीचं समाधान आहे. आणि त्याच्यामुळे मला भरपूर नैसर्गिकरित्या म्हणा किंवा खूप चांगल्या माणसाचा तिथे सपोर्ट आहे. सगळे येणारे संकट, भरपूर संकट येत मला तिथे, भरपूर अडचणी येतात, पण ऑटोमॅटिकच सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होत आहेत आणि सर्वांची मदत आहे. त्याच्यामुळे मला त्या डिसिजनचं कुठली आतापर्यंत खंत नाही. मला खूप समाधान आहे गोष्टीचे की ते मुलं तिथे शिकतायत की ज्यांना खूप जास्त गरज आहे शिक्षणाची. मी खूप मोठे हेल्प करतोय किंवा मी खूप मोठं समाजात मोठं काम करतोय अशाचा आविर्भाव कोणी करून घेऊ नये किंवा त्याचा गैरसमज कोणी करून घेत नाही. फक्त मला त्या गोष्टी समाधान आहे की तिथे ते मुलं शिकतायत की ज्यांचे आई वडील कदाचित त्यांना प्रॉपरली गायडन्स नाहीत करू शकत. कोणाचे आई वडील शेतकरी आहेत, ते तेवढं मुलांना मार्गदर्शन नाहीत करत. आमच्याकडे जे काही ज्ञान आहे आम्ही त्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये काही मुलं अशी पण आहेत की ज्या आतापर्यंत 6वीत गेले 7वीत गेले, इव्हन त्यांना स्वतःचं नावं नाही लिहितात, पण जेव्हा ते फर्स्ट टाइम आपल्यामुळे काहीतरी लिहितात, स्वतःचं नाव लिहितात, त्यांचा तो आनंद बघून या गोष्टीचा मला खूप प्राऊड फील होतो की मी स्वतःची बँकेत जरी नोकरी केली असतो तर माझं वैयक्तिक लाईफ मी खूप चांगल्या प्रकारे जगलो असतो. पण ईश्वरानं मला ही बुद्धी दिली. जर कदाचित ते वाईट आहे की चांगलं मी आज सांगू शकत नाही, पण जी बुद्धी दिली मला, जे सुचलं ते मी करतोय. इथून पुढे तोच निर्णय घेईल, बाकीच बघू काय होतं ते भविष्यात. थँक्यू. ग्रामीण भागात शिक्षणाचं महत्व पटवून देणं खूप कठीण आहे, तरी देखील तुम्ही अतिशय म्हणजे त्यावेळी काळात तुम्हाला सुरुवातीच्या काळात काय काय अडचणी आल्या? स्टार्टिंगला तर असं होतं की सर की घरच्याच विरोध होता. कारण पाहुण्यारावण्यांचं गाव आहे, तुझं करिअर काय, तुझ्या करिअरचं काय होईल, तू छोट्या मुलांना शिकवते, इन फ्युचर मध्ये काय होईल. कारण कोचिंग मध्ये कसं असतं तर काही फ्युचर्स गॅरंटी नसते काय असतं तर, पण घरच्याचा विरोध होता. कारण का छोट्या मुलासाठी कोण कोणाचं औषध करिअरवर नाही का नुकसान मध्ये टाकण्यासाठी इंटरेस्टेड नसतं. पण मी आधी तुम्हाला जर सांगितलं की जी बुद्धी आहे, जी निर्णय घेण्याची क्षमता मला भेटत आहे की हे कर, की त्यानुसार मी चालतोय, तर मला असं वाटतं की आपण ते करायला पाहिजे. की काय प्रश्न विचारतो तुम्ही? शिक्षण हे फक्त ज्ञान नव्हे, ग्रामीण भागात शिक्षणाचं महत्व पटवून देणं किती कठीण आहे. सुरुवातीच्या काळात तुम्हाला अडचणी काय काय? तर ह्या अडचणी घरून अडचणी काही होत्या अशा, त्यांचे शुभचिंतक असल्यामुळे. आणि ग्रामीण भागात अशी कंडिशन होती की सर शिक्षणासाठी इंटरेस्ट फार कमी आहे. कारण ग्रामीण भागामध्ये हा सर्वात मोठा मोठो हा आहे की शिक्षण हे आपण नोकरीसाठी घेतो आणि नोकरी सर्वांना लागत नाही अशी धारणा आहे आणि त्याच्यामुळे शिक्षणाकडे फार कमी कल. सेकंड ओपिनियन असं आहे की त्यांचं की शिक्षणाला फार खर्च लागतो आणि शिक्षणाचं आउटपुट काही नाही किंवा इनपुट काही नाही, की आपण शिक्षणावर खर्च करतोय पण त्याच्यातून काही मिळत नाही आपल्याला. तशी गोष्ट आहे की छोट्या छोट्या मुलावरच्या त्यांच्या जबाबदाऱ्या, जर गरीब परिस्थिती असलेल्या मुलांना सकाळी उठून शेतात जावं लागत असेल
तो शाळेकडे त्याचा कोल नाही त्याचं जास्त. त्याला सकाळी उठून जर त्याच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी जर त्याला स्ट्रगल करावं लागत असेल तर त्याचा स्ट्रगल, त्याचा ओढ नसेल शिक्षणाकडे. त्या साऱ्या गोष्टी डिफिकल्टीज फेस करून मुलांमध्ये अवेअरनेस करून मुलं एकत्र करणं हे थोडं चॅलेंजिंग. तेवढा प्रतिसाद मिळाला, आणखी पाहिजे तेवढा जर उत्साह प्रतिसाद पालकांचा मिळाला तर खूप जास्त प्रोग्रेस होऊ शकते आमच्या सर्व याच्याकडून. अशा गोष्टी आहेत. तुमच्या क्लासेसचा इम्पॅक्ट तुमच्या विद्यार्थ्यांवर कसा आहे? कोणी एखादी सक्सेस स्टोरी शेअर करू शकता? सर, इम्पॅक्ट म्हणसाल तर आतापर्यंत 3 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास 7 मुलं नवोदयला लागले आणि आकडा खूप ॲज कम्पेअर्ड टू अदर क्लासेस खूप कमी आहे. पण आमच्या अनुभवानुसार खूप ग्रेट अचिव्हमेंट आहे. आणि हा आकडा उद्या 500 होईल आणि 1000 होईल. कारण नवोदयला लागणारे मुलं साधारण नाहीत. उद्या ते सायंटिस्ट होतील, कुणी डॉक्टर होईल. त्या गोष्टीवर ते उपाययोजना काढतील ज्याच्यावर दुनिया अडचणीला तोंड देते. आज तेच नवोदयमध्ये लागलेले मुलं उद्या अशा काही बिमारीवर औषधं शोधून काढतील, तज्ज्ञ होतील, डॉक्टर होतील की त्यांचा पूर्ण जगाला फायदा होऊ शकतो किंवा भारताला फायदा होईल. हा आकडा खूप मोठा होऊन जाईल भविष्यामध्ये. इम्पॅक्ट जर म्हणाल तर खेड्यासारख्या भागामध्ये आम्ही एवढं इंटरेस्टिंग शिक्षण करण्याचा प्रयत्न करतोय की मुलांना त्याच्याविषयी आकर्षण निर्माण झालं पाहिजे. आतापर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये बघितलं असेल सर की तुम्ही जेव्हा एखाद्या वेळेस तुम्ही अभ्यास करत बसता असं कधी होत नाही की आपण पुस्तक घेऊन बसतो आणि खूप सारं हसायला येते किंवा खूप सारी मजा येते आपल्याला. थोड्याफार प्रमाणात स्टडी ही बोरिंग आहे. हे टीचरचं काम आहे की तुम्ही त्याला किती इंटरेस्टिंग बनवता. टीचरचं काम आहे की तुम्ही मुलांना किती आकर्षित करता. टीचर सर्वच आहे. मुलांना तुम्ही शिकवताय की गप्पा मारताय कधी समजलं ना पाहिजे. गप्पा मारता मारता जेव्हा मुलं शिकतात ना सर, तेच खरं शिक्षण. मुलांचं अटेन्शन तुम्ही बांधून ठेवता आलं पाहिजे तुम्हाला. आणि ज्या मुलांना वर्गात अटेन्शन राहत नाही त्यांचं पण मुलांनी म्हणलं पाहिजे सर समोर सांगा, सर समोर सांगा. मुलांना हे कधी वर्गात म्हणायची गरज नाही पडली, इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या म्हणजे काय, त्यांना ती गोष्ट आवडत नाही म्हणून त्याचं लक्ष जात नाही. कुठली नैसर्गिकरित्याच आहे. मुलांना एखादी गोष्ट किंवा आपल्याला एखादी जर गोष्ट आवडत असेल ऑटोमॅटिकच अटेन्शन आपलं तिकडे जाते. अटेन्शन कॅच करावं लागत नाही, अटेन्शन नॅचरलीच आवडत्या विषयाकडे जातं. तर या गोष्टीसाठी कसे प्रयत्न करता येतील हे आम्ही प्रयत्न करत असतो की मुलाचं इंटरेस्टिंग टीचिंग असेल. आणि इम्पॅक्ट मध्ये सर आज तुम्हाला सांगतोय नवोदयमध्ये मुलं लागले, आनंदाने मुलं शिकतायत. काय फर्ग्युसन कॉलेजमध्ये इथेच आमच्या मुलाची निवड झालेली आहे. आणि सगळ्यात 10वी पर्यंत मुलं 2-3 वर्षापासून टॉपर आहेत. या गोष्टीचं मला खूप समाधान आहे. आणि ते मुलं शिकतायत आज की ज्यांना शिक्षणाची खास गरज आहे, ज्याच्यापर्यंत कोणी पोहोचू शकत नाही. मी तुम्हाला एवढं सांगू शकतो आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून, जर ईश्वरानं आम्हाला जर खूप संधी दिली तर माझी इच्छा आहे की ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आम्ही पोहोचू. ज्या मुलांना आर्थिक अडचणी असतील, इतर कोणत्याही अडचणी जर ईश्वरानं सक्षम केलं तर सगळ्या अडचणी सॉल्व्ह करून जास्तीत जास्त मुलापर्यंत कसं पोहोचता येतील यासाठी आम्हाला शक्ती मिळू. आणि ते आम्ही स्वप्न आमचं, माझा इच्छाच आहे सर की प्रत्येक मुलगा शिकला पाहिजे. विशेष करून जो गरीब आहे, विशेष करून ज्याला शिकण्यासाठी अडचणी आहे, तिथपर्यंत पोहोचण्याचं सामर्थ्य आम्हाला मिळेल. मला माहित नाही की मी काय बोलतोय तुमच्या भावनेमध्ये येऊन, पण मला असं वाटतं मी माझे इंटेन्शन क्लिअरली सांगतो की मॅक्सिमम मुलं शिकले पाहिजे. शिक्षणाची गरज गरीब माणसांना नाही, गरीब लोकांना खूप जास्त आहे. सर्वांना शिक्षणाची गरज आहे, पण गरीबांना. आणि प्रॉब्लेम हा आहे सर की ज्यांना शिक्षणाची गरज आहे तेच शिकत नाही. बरोबर आहे. कारण अडचणीमध्ये ते एवढे अटकलेले, काही आदिवासी भाग असेल किंवा इतर काही गरीब विद्यार्थी असतील किंवा ज्यांना आई वडील नाही, ज्यांची परिस्थिती गरीब आहे. हुशार लोक तर अवेअर आहेत, ते खूप लाखो रुपये खर्च करतात शिक्षणावर. त्यांना सांगण्याची गरज नाही, पण त्यांचं काय याच्यामध्ये अवेअरनेस नाही. तुम्ही एक प्रीस्कूल सुद्धा सुरू केला, त्या मागचा उद्देश काय होता? प्रीस्कूल सुरू करण्याचा उद्देश असा होता की सर मला असं वाटतं की कुठल्याही शिक्षणामध्ये त्या शिक्षणाचा पायाभूत शिक्षण खूप महत्वाचं आहे. मला असं वाटतं की आपण जो स्टडी केलेला आहे त्याच्यानुसार काही शैक्षणिक बदल करून आपण जर टीच केलं तर भरपूर प्रोग्रेस होऊ शकते. त्या प्रायोगिक तत्वावर म्हणा किंवा थोडंसं बदल म्हणून ते प्रयोग करतोय आम्ही की चांगलं शिक्षण कसं मिळेल. याच्यामध्ये भरपूर सारे चेंजेस करण्याचे गरजेचे आहेत आम्हाला.
पण प्री स्कूलच्या माध्यमातून मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की ती प्री स्कूल इथून पुढे असे होईल की छोट्या छोट्या मुलांच्या स्वप्नाची उधळण करणारं ते स्कूल असेल. तिथे सर्व गोष्टी त्यांना मुलांना कधी अशी त्या शाळेची भीती वाटणार नाही, त्या शिक्षकाची भीती वाटणार नाही, ना परीक्षेचा ताण असेल ना अभ्यासाची भीती असेल. मुलांनी सकाळी उठल्या उठल्या जेव्हा तो म्हणेल की मला शाळेत जायचं, ही त्या शाळेची आणि त्या शिक्षकाची खूप मोठी अचिव्हमेंट आहे. सकाळी उठल्या उठल्या जर त्या मुलांना शाळेत जाण्याची भीती वाटत असेल तर शिक्षण नाही. आजही वर्गामध्ये मी भरपूर गोष्टी साऱ्या बघितल्या आहेत की एखाद्या छोट्या मुलाला हात वर करून विचारावं लागतं, सर पाणी प्यायला जाऊ का, सर जांभळी देता येत नाही त्याला, किंवा खो करता येत नाही, किंवा लघवीला जायचं असेल तर त्याला परवानगी नाही. हे त्याच्या नैसर्गिक गोष्टी थांबवून ठेवणे. किंवा मला सांगा ना की हा एवढा शिस्तपणा माणुसकीपेक्षा कधी मोठा झाला की छोट्या छोट्या मुलांना, सगळे शिक्षक चांगले आहेत, मी कोणाचा विरोध करत नाही, पण बऱ्याच वेळा अशाही गोष्टी होतात की काही मुलं खूप घाबरतात की काही त्यांना तेवढं फ्रीडम दिलं जात नाही. तर ह्या गोष्टी कशा आपण मॅनेज करू की मुलांना ह्या गोष्टी त्यांच्या इझिली वर्गात झाले पाहिजे, ते फ्रेंडली शिक्षकांसोबत झाले पाहिजे, त्यांचे प्रॉब्लेम सोबत त्यांनी इझिली शेअर केले पाहिजे, इंटरेस्ट निर्माण झाला पाहिजे आणि ते आनंदाने शिकले पाहिजे, हा एक उद्देश आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं टॅलेंट तुम्हाला कसं जाणवतं? आउटस्टँडिंग. ITS इंडियन टेक्निक सर्व्हिसेस आउटस्टँडिंग नॉलेज आहे सर त्यांचं. प्रॉब्लेम असा आहे की मला सांगा, ज्या मुलांना रोज त्यांच्या दैनंदिन गोष्टीसोबत फाईट करावं लागतं, कोणाला खाण्याचे वांदे, हो, कोणाला आईवडिलांचा त्रास होता, त्याच्यात पालकाचा जेवढा उत्साह होता त्याच्यामुळे तेवढा प्रतिसाद मिळाला. आणखी पाहिजे तेवढा जर उत्साह प्रतिसाद पालकांचा मिळाला तर खूप जास्त प्रोग्रेस होऊ शकते आमच्या सर्व याच्याकडून. अशा गोष्टी आहेत. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं टॅलेंट तुम्हाला कसं जाणवतं? आउटस्टँडिंग. ITS इंडियन टेक्निक सर्व्हिसेस आउटस्टँडिंग नॉलेज आहे सर त्यांचं. प्रॉब्लेम असा आहे की मला सांगा, ज्या मुलांना रोज त्यांच्या दैनंदिन गोष्टीसोबत फाईट करावं लागतं, कोणाला खाण्याचे वांदे, हो, कोणाला आईवडिलांचा सपोर्ट नाही, किंवा आज त्या समाजामध्ये आपण बऱ्याच वेळा समाजाचाही भाग आहे की तिथे अप्रिशिएट करणारे लोक फार कमी आहेत, पाय ओढणाऱ्याची संख्या जास्त आहे. अशा समाजा सगळ्याविषयी मी कोणाला ब्लेम करत नाही, एक समाजाचं असं सांगतो, तो दृष्टिकोन सांगतोय मी. आणि एखाद्या गरीब विद्यार्थ्याला अशा कंडिशनमध्ये जर शिकावं लागत असेल तर खूप फाईट करावं लागतं. ग्रामीण भागाच्या मुलामध्ये एवढं टॅलेंट आहे सर की उपाशी वर्गात बसणारा विद्यार्थी परीक्षेत टॉप मारू शकतो. अंगावर कपडे नसणारा विद्यार्थी परीक्षेत पहिला येऊ शकतो. विचार करा, तर त्याला सगळ्या भौतिक सुविधा जर मिळाल्या तर पुढे जाऊ शकतो. त्याच्याकडे पेशन्स लेवलची कमतरता नाहीये. तो वर्गात उपाशी राहू शकतो, फाटके कपडे घालून तो क्लासला येऊ शकतो, लोकांची टोमणे सहन करू शकतो. हे टॅलेंट आहे. त्याच्यासाठी शिक्षक जो नाव आहे ना सर, सर्व काही विनम्रता म्हणा किंवा संस्कार म्हणा, हे खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये झालेल्या आहेत. फक्त गरज आहे ते राईट मार्गदर्शनाची. ते जर झालं तर भारत महासत्ता होण्याला काही जास्त वेळ लागणार नाही. एवढं टॅलेंट आपल्याला आहे. आउटस्टँडिंग. ITS इंडियन टीचिंग सर्व्हिसेस बद्दल तुमचं काय मत आहे? इंडियन टीचिंग सर्व्हिस देशाला काय गरज आहे? भारतातली सर्वात मोठी जी परीक्षा आहे UPSC, त्याच्या थ्रू ज्या परीक्षेचा भरणा केला जातो इंडियन टीचिंग सर्व्हिसेस. मला सांगा, एवढी टफ परीक्षा पास होऊन जर एखादा विद्यार्थी मुलगा शिक्षक बनत असेल तर त्याच्याकडे नॉलेजची कमतरता नसेल. बरोबर. आणि अशा शिक्षकाकडून विद्यार्थ्याला शिकायला मिळणं म्हणजे त्याचं सौभाग्य. एवढं सारं नॉलेज असेल त्याच्याकडे. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की ग्राउंड लेवलचं काय प्रॉब्लेम आहे, आज झडपी शाळेमध्ये काय चालू आहे, ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्याचं काय चालू आहे, हे पुढे समजायला पाहिजे. हे UPSC होऊन किंवा ITS टीचर जेव्हा येतील शाळेमध्ये, जेव्हा हे ग्राउंड लेवलचे प्रश्न शिक्षण मंत्रालयात उपस्थित करतील तेव्हा रिअल प्रॉब्लेम तिथे परत पोहोचतील. आज शिक्षकांमध्ये एवढे कामं झालेले आहेत, एवढे काही त्यांना अडचणी आहे, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे.
हे प्रॉब्लेम तिथे उपस्थित राहते, तिथपर्यंत पोहोचतील तेव्हा त्याच्यावर सोल्युशन निघेल. नॉलेजही UPSCचं काय फिनलंड सारख्या देशामध्ये काय कंडिशन आहे, तुम्हाला जर तिथं टीचर व्हायचं असेल तर तुम्हाला तिथे त्या जगातली सर्वात 1 नंबरची तिथल्या त्या जगामध्ये त्या देशामध्ये तुम्हाला 1 नंबरची परीक्षा जी आहे ती पास व्हावं लागतं. तेवढी परीक्षा पास झाल्यानंतर ऑब्व्हियसली तुम्ही 1 नंबरचे शिक्षक होणार, तेवढी प्रतिष्ठा तुम्हाला मिळणार आणि विद्यार्थ्यांना तेवढं तगडं मार्गदर्शन मिळणार असं मला वाटतं. एका शिक्षकाचं भविष्य काय असावं तुम्हाला काय वाटतंय? शिक्षक हा नुसतं पेशा नाही, तो पूर्ण राष्ट्र निर्माण करण्याची ताकद आहे. आज त्या शिक्षकाने सगळे सायंटिस्ट बनवले, सगळे डॉक्टर बनवले, सगळे वैमानिक बनवले, त्या पेशाला हलकं घेऊन चालणार नाही. तर माझं सगळं हे ओपिनियन आहे की एका शिक्षकाला एका खूप मोठं आदराचं स्थान मिळालं पाहिजे. जोपर्यंत हे शिक्षकाला समाजात आदराचं स्थान मिळत नाही तोपर्यंत समाजात मधले जे काही तज्ञ लोक आहेत ते पेशाकडे वळणार नाहीत आणि तोपर्यंत त्या उत्साह किंवा प्रेरणा त्या शिक्षकाला मिळणार नाही. शिक्षकाच्या भविष्याविषयी मी तुम्हाला सांगतो की गव्हर्नमेंटकडून जे काय त्याला एक्स्ट्रा टास्क केलं दिलं जातं, जेपीचे टीचर असतील, कुठलेही टीचर असतील, की त्यांना तेवढं फ्रीडम पाहिजे त्यांची वैयक्तिक निर्णय घेण्याचा. तुम्ही एक्स्ट्रा त्यांना काम देताय तर त्यांना ते एवढे उत्साह नाही शिकवू शकणार. त्यांना टीचिंगचं काम आहे, त्यांना टीचिंगचंच काम द्या. एवढ्या प्रायव्हेट शाळेमध्ये तर एवढी कंडिशन काही बेकार आहे सर, तुम्हाला सांगायला. काही मी असे शिक्षक बघितले की एवढ्या कमी पगारावर त्यांना काम करावं लागतं की तेवढ्यामध्ये त्यांचं घरही चालत नाही. बरोबर. मग अशा वेळेस आपण काय कसं हे करणार आहे? तर शिक्षकाच्या जोपर्यंत त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होणार नाही तोपर्यंत आपल्याला भविष्य सिक्युअर जोपर्यंत त्याला त्याचं भविष्य वाटणार नाही तोपर्यंत साधारण राहील, मला असं वाटतं. माझं असं वैयक्तिक मत. तुमचं इन्स्पिरेशन कोण आहे शाळेत किंवा आयुष्यामध्ये? माझ्या इन्स्पिरेशन विषयी मी तुम्हाला सांगायचं, माझ्या आयुष्यात झालेले सर्व प्रसंग माझे इन्स्पिरेशन आहे. त्याच्या माझा अपमान असेल, माझी कधी स्तुती असेल, सगळ्या, पण माझं ऑल क्रेडिट गोज टू माझी परिस्थिती आणि माझा झालेला अपमान आणि माझे येणारे सगळे अनुभव. मी याच गोष्टीला इन्स्पायर होऊन मी आयुष्यात सगळ्या गोष्टी करतोय. माझ्या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यातल्या सगळ्या प्रसंगांना, दुःखाचे असो वाईट असो, मी त्यांनाच माझा गुरु मानतो. अच्छा, तरुण शिक्षकांना तुम्ही काय सांगाल जे करिअर करून शिक्षण क्षेत्रात यायला आवडतात? काइंडली रिक्वेस्ट आहे माझी सर्व यंग तरुणांना की त्यांनी एक देशसेवेचा भाग म्हणून या पेशाकडे यायला पाहिजे. मी समजू शकतो की खूप जे तज्ञ लोक आहेत ज्यांना करोड रुपयाची पॅकेजसाठी डिझर्व करतात ते तुटपुंज्या सॅलरीसाठी लाख रुपये 50,000 रुपये सॅलरी शिक्षक पेशाकडे येणार नाही. आणि समाजानेही त्या जे एखादा शिक्षक भरपूर सारा पैसा कमवतोय, एखादा शिक्षक भरपूर सारा पैसा कमवतोय तर त्यालाही समाजाने कधी नाव बोलत ठेवू नये. कारण शिक्षकाच्या मला सांगायला आता जो एखादा करोड रुपयाचं पॅकेज आहे, एखादा इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, आपल्याला आपला मुलगा 50 लाख रुपये महिन्याला कमवतोय त्या गोष्टीचा आपल्याला प्राऊड फील होतो. पण एखादा शिक्षक जर कमवत असेल तर आपल्याला त्याचं वाईट नाही वाटायला पाहिजे. हो, नाही वाटायला पाहिजे ना. मग समाजाचा दृष्टिकोन आहे की एखादा शिक्षक खूप सारी सॅलरी घेतोय तर त्याला ते आवडत नाही, किंवा ज्याला 1 करोड रुपये सध्या पॅकेज मिळते त्याला जर इकडे पॅकेज मिळते तेव्हा तज्ञ लोक इकडे येतील, आणखी तज्ञ लोक. हे सगळे शिक्षक तज्ञच यायचं, यांना काही मी नाव ठेवत नाही, सगळे व्यवस्थित आहे. पण आणखी जर कोणी असेल की त्यांना ज्यांना इकडे यायचंय जर कदाचित ते लोक इकडे येतील. आणि आल्यानंतर काय आहे, ही देशसेवेचा भाग, ही जबाबदारी कोणाला तरी घ्यावं लागेल. सर्वच लोक तिकडे आज इंडियन आर्मी आहे, डॉक्टर्स आहे, सगळे लोक त्यांच्या जबाबदारी पार पडतात. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट प्रतिष्ठा, त्या लेवलची जर प्रतिष्ठा स्टेटस जर समाजातून त्यांना मिळालं, जसं फिनलंड सारख्या देशामध्ये मी तुम्हाला आधी सांगितलं की तिथं शिक्षकांना भरपूर सारी प्रतिष्ठा आहे, भरपूर सारं पॅकेज, भरपूर साऱ्या गव्हर्नमेंटच्या योजना त्यांना दिल्या जातात. त्या सगळ्या गोष्टी जर मिळाल्या तर डेफिनेटली येतील आणि सर्वांनी ती गोष्टी करायला पाहिजे किंवा इंटरेस्ट घ्यायला पाहिजे एक सामाजिक जबाबदारी म्हणून. कारण मी तुम्हाला आधी सांगितलंय की खूप सारी मुलं आहेत की त्यांना आपल्या आधाराची किंवा शैक्षणिक मार्गदर्शनाची गरज. जेव्हा आपण ग्राउंड लेवलवर बघतो ना सर, त्यावेळेस समजतं. ते सांगून समजणार नाही की आता शिक्षणामध्ये याच्या कंडिशन झालेल्या आहेत की श्रीमंत लोकांसाठी वेगळं शिक्षण आहे, गरीब लोकांसाठी वेगळं शिक्षण आहे. शहरात एवढ्या साऱ्या सुविधा भरलेल्या आहेत, ग्रामीण भागामध्ये नाही. पण पुढे जाऊन त्यांना एका स्पर्धेसाठी तयारी करते.
चांगल्या शाळेत शिकलेल्या मुलाला एमपीसी 30 आहे, यूपीसी 30 परीक्षा तोच पेपर आहे. ग्रामीण भागात शिकलेला कमी सुविधा असलेल्या मुलाला एमपीसी यूपीसी तोच पेपर आहे. असं पुढे जाऊन हे करता येत नाही ना, किंवा तू शहरातून आलाय किंवा तू ग्रामीण भागातून आलाय, कमी सुविधा आहेत तुला, मग तुला सोपा पेपर असं तर नाही. मग हे एवढं ते भेदभाव नाही करू शकत. सर्वांना सारख्याच सुविधा भेटायला पाहिजे. तुमचं पुढचं विजन काय आहे आणि अजून काय सुरू करायचे आहे? आता त्या गोष्टीवर बोलणं म्हणजे हायपोट बोल होईल, पण मी तुम्हाला एवढं सांगतो की ज्या गोष्टीचा विचार करून आम्ही चाललोय, की ज्या गोष्टी आमच्या डोक्यामध्ये आहेत, त्या गोष्टी लवकर जर त्या सगळ्या प्रत्यक्षात अंमलात आणल्या तर भरपूर सारा बदल दिसेल. कारण तेवढं आम्ही प्रयत्न करतोय, तेवढं आहे. थोडस अनुभव म्हणा किंवा तेवढा दृष्टिकोन ठेवून चाललोय. पण सध्या थोड्याशा अडचणी येत आहेत की ते परिणाम दिसायला लागतील. एखाद्या आईच्या आनंदाच्या अश्रूमधून काही दिवसानंतर आताही ते दिसत आहेत. एखाद्या वडिलाच्या उंचवलेल्या अभिमानापासून की त्यांचा मुलगा काहीतरी केलंय, किंवा एखाद्या गल्लीतून एखादा मुलगा जेव्हा ओरडत जाईल की आई पप्पा मला पण कलेक्टर व्हायचंय, एवढा आत्मविश्वास घेऊन तो बागडेल पळेल. या सगळ्या गोष्टी जेव्हा निघून येतील काही दिवसानंतर त्या दिसायला लागतील. मी काही गोष्टी नाही बोलत, ही ईश्वराची इच्छा असेल तर होतील. पण एवढं सांगू शकतो की येणाऱ्या दिवसामध्ये भरपूर काही चेंजेस होतील, एवढं सांगू शकतो. शेवटी एकच प्रश्न, जर सर तुम्ही पुन्हा सुरुवातीला गेलात तर काय बदलवशील की सगळं तसंच होत आहे? एक गोष्ट मला सांगायची वाटते की सर्व काही ना सर, मला असं वाटतं की ऑलरेडी डिसाइडेड असतं. सगळ्या गोष्टी झाल्या माझ्या आयुष्यात, तुमच्या आयुष्यात, कोणाच्या आयुष्यात, ते सर्व ऑलरेडी डिसाइड असतात. तर मी कुठलीही गोष्ट बदलणार नाही. पण एक जर संधी मिळाली, इथपर्यंतचा प्रवास हा ऑलरेडी डेस्टिनीने डिसाइड केलेला होता. इथून पुढचाही प्रवास डेस्टिनी डिसाइड केलेला असेल. जे काही परिणाम येतील मी सगळी तयार आहे. आणि मागे जाऊन जर काही बदलायचं असेल तर मला कुठलीही कंप्लेंट नाही, कोणाविषयी नाही, कुठल्या परिस्थितीविषयी नाही, कुठल्या अपमानाविषयी नाही, कुठल्या पुरस्काराविषयी नाही, काहीच नाही. मी खूप स्टेबल आहे त्याच्याविषयी. पण बदलायची जर गोष्ट झाली तर मी पुन्हा एक रिक्वेस्ट करेल टाइमला की मला फार लवकर जर शिक्षक बनता आलं असतं, फार लवकर, जे 3 वर्षात बनलोय ते आधी 5-10 वर्ष आधी जर बनलो असतो तर खूप सारा चेंजेस झाला असता, मला असं वाटतंय. नक्कीच तुमच्यासारख्या शिक्षकांची ह्या भारताला गरज आहे, तरच महासत्ता होईल. धन्यवाद. आणि बाळकृष्ण, थँक्यू व्हेरी मच, तुम्ही आज पॉडकास्ट आहात. मित्रांनो, शिक्षण होणं ही नोकरी नसून एक जबाबदारी आहे. आणि बाळकृष्ण भगवानराव जाधव सरांनी ती जबाबदारी अतिशय सुंदरपणे पार पाडली आहे. त्यांच्या यशाच्या मागे आहे चिकाटी, समर्पण आणि ग्रामीण भारतासाठी असलेली तळमळ. जर तुम्हीही अशा प्रेरणादायक लोकांशी जोडले जावं असं वाटत असेल तर हा एपिसोड नक्की शेअर करा. आणि हो, शिक्षणाचा प्रकार सर्वदूर पोहोचणाऱ्यांना एक सलाम जरूर. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला खरंच मनापासून आवडला असेल आणि तुम्हाला वाटतंय की भारत महासत्ता झाला पाहिजे, तर त्यासाठी आहे शिक्षण पद्धती खूप महत्वाची. आणि या बाळकृष्ण सरांनी आज त्यांचे जे विचार आपल्या ह्या पॉडकास्टमध्ये मांडले ते खरंच आज पूर्ण 360 डिग्री चेंज करेल असं मला खरंच वाटतंय. आणि तुम्हालाही वाटत असेल तर मित्रांनो, हा पॉडकास्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि या ठिकाणी सबस्क्राईब करा या चॅनलला. आणि मित्रांनो, स्वस्थ राहा, मस्त राहा, तुमच्या स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या. लवकरच भेटू एक नवीन अशा जबरदस्त अशा नवीन विषयासह, नवीन पॉडकास्टमध्ये, नवीन गेस्टसह. तोपर्यंत काळजी घ्या, भेटूया आपण लवकरच. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.